नमस्कार शेतकरी बांधवांनो, 12 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्रातील शेतकरी, शेती आणि हवामानाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. एका बाजूला बीडमध्ये पीक विमा आणि हमी भावासाठी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन झालेले आहे, तर दुसरीकडे राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलनाचा मोठा प्रभावसुद्धा पाहायला मिळालेला आहे. यासोबतच हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांसाठी पावसाचा अलर्टसुद्धा जारी केलेला आहे आणि पुढील काही दिवसातही पावसाची शक्यता जी आहे ती कायमच राहणार आहे. ओके, तर एक एक करून आपण आजच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या ज्या आहेत, न्यूज अपडेट आहेत, एक एक करून सविस्तर जाणून घेऊया. आता जर आपण पहिल्या अपडेटकडे जर बघितलं न्यूज अपडेटकडे, तर आता सर्वात आधी बीड जिल्ह्यातील महत्त्वाची एक बातमी समोर आलेली आहे. बीड जिल्ह्यातील नांदूर क्रॉस रोडवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको आंदोलन केलेले आहे आणि हे आंदोलन जे आहे ते संयुक्त किसान मोर्चा आणि किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे. या आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी, कृषी मजूर आणि कामगार सहभागी झालेले होते आणि शेतकऱ्यांच्या या आंदोलनामागे अनेक महत्त्वाच्या त्यांच्या मागण्यासुद्धा होत्या. जर आपण या मागण्यांकडे जर बघितलं, तर आता शेतकरी मंडळींच्या ज्या मागण्या होत्या, ओके, त्या जर आपण बघितलं तर पहिली मागणी जी होती ती होती शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव द्यावा. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजेच की पीक विम्याची प्रलंबित भरपाई तातडीने मिळावी, तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी, अशी शेतकरी मंडळींची मागणी आहे. याशिवाय प्रस्तावित भारत अमेरिका मुक्त व्यापार करारालाही शेतकरी संघटनांनी विरोध केलेला आहे आणि या आंदोलनामागे 2025मध्ये झालेल्या अतिवृष्टीचे नुकसानही महत्त्वाचे कारण आहे. बीडसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते. मात्र नुकसान जे आहे ते होऊन बराच काळ उलटूनही पीक विम्याची भरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. ओके, तसेच आता जर आपण नंतरची अपडेट बघितली तर आता सुशीला मोराळे यांनी आता असा एक दावा केलेला आहे की सरकारने प्रति हेक्टर 17,500 रुपयांच्या विमा भरपाईचे आश्वासन दिलेले होते, मात्र ही जी रक्कम आहे ती अद्याप मिळालेली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. ओके, आता आपण नंतरची एक जर दुसरी महत्त्वाची न्यूज अपडेट जर बघितली याच विषयी, तर आता ही दुसरी मोठी बातमी म्हणता येईल. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 10 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये जेल भरो आंदोलन करण्यात आलेले आहे आणि या आंदोलनामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाल्याचे सांगण्यात आलेले आहे आणि या आंदोलनामध्ये शेतकरी मंडळींनी सरकारसमोर अनेक मागण्यासुद्धा मांडलेल्या आहेत. यातील पहिली आणि महत्त्वाची मागणी म्हणजेच की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन द्यावे, तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने आत्तापर्यंत 50,000 रुपयांच्या प्रोत्साहनाची घोषणा केली आहे. मात्र ही जी रक्कम आहे अपुरी असल्याचे किसान सभेचे म्हणणे आहे. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरी आता जर आपण महत्त्वाची अपडेट जर बघितली, मागणी जर शेतकरी मंडळींची बघितली दुसरी मागणी, तर आता सध्याच्या पीक विमा पद्धतीमुळे अनेक शेतकरी भरपाईपासून वंचित राहत असल्याची तक्रार शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. ओके, म्हणजेच की पीक विम्याचे जुने निकष पुन्हा लागू करावेत, ही दुसरी मागणी आहे. ओके, त्यामुळे पूर्वीचे निकष पुन्हा लागू करण्याची मागणी आता करण्यात आलेली आहे. आता जर आपण तिसरी मागणी जर बघितली, तर तिसरी मागणी म्हणजेच की जमिनींचे मालकी हक्क मिळावेत. वनजमीन, देवस्थान जमीन, गायरान जमीन आणि वर्कस जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना, म्हणजे त्या शेतीचा जमिनीचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना त्या जमिनींचे मालकी हक्क मिळावेत, अशी मागणी किसान सभेने केलेली आहे. ओके, म्हणजेच अनेक वर्षांपासून जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत कायदेशीर हक्क मिळावा, अशी या मागणीमागची भूमिका आहे. ओके, आता जर आपण तसेच दुसरी जर अपडेट बघितली, तर आता दरम्यान किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी सरकारला आता आंदोलनाचा इशारासुद्धा दिलेला आहे. ओके, सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या या मान्य जर नाहीच केल्या, तर 20 ऑगस्ट 2026 रोजी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानापासून हा जो महामुक्काम आंदोलन आहे ते सुरू करण्यात येईल, असा इशारासुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आणि हे जे आंदोलन आहे ते बेमुदत स्वरूपाचे असेल असे सांगण्यातसुद्धा आलेले आहे, म्हणजेच की याची मुदत संपणार नाही. ओके, आता येत्या काही दिवसात शेतकरी आंदोलनाचा मुद्दा जो आहे तो आणखीन तापण्याची शक्यता आहे आणि बघूयात हे आंदोलन किती जास्त वाढते. ओके, नक्की सरकार काही यावर निर्णय घेते का? ओके, आणि जर काही निर्णय घेतलाच तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून नवीन सांगेल. ओके, तसेच आता जर आपण आजच्या दिवशी महाराष्ट्रातील पावसाची स्थिती जर बघितली, हवामान अपडेट काय आहे ती बघून घेऊया. आता जाणून घेऊया आपण 12 ऑगस्ट 2026 रोजीच्या हवामानाची मोठी अपडेट. आता हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागांसाठी आता पावसाचा अलर्ट जारी केलेला आहे आणि यामध्ये
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मध्य महाराष्ट्रासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विशेषतः पुणे घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ओके. तसेच कोकणात जो आहे तो येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच घाट माथ्यावरही पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. नाशिक घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट परिसरात प्रवास करणाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन काळजी घेणे गरजेचं आहे. तसेच जर आपण नंतरची अपडेट बघितली याविषयी हवामानाविषयी, तर मराठवाडा आणि विदर्भात जर आपण स्थिती बघितली तर आता दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भासाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट देण्यात आलेला नाही आहे. या भागांमध्ये हलक्या सरी किंवा ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच उर्वरित महाराष्ट्रातही काही ठिकाणी हलक्या सरी आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. ओके. आणि 17 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता जी आहे ती जर बघितली आपण कंडिशन, तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 ऑगस्टपर्यंत कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता जी आहे ती कायम राहणार आहे. ओके. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची आणि शेतातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन नियोजन करणे महत्त्वाचे आहे. ओके. त्यानुसार तुम्ही तुमची कामे पूर्ण करून घ्या शेतकरी मंडळींनो. तसेच दरम्यान 1 जून ते 11 ऑगस्ट या कालावधीत महामुंबईमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवण्यात आलेला आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यात 42% अधिक पाऊस झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. तर मुंबईमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेलेला आहे. म्हणजेच यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची स्थिती जी आहे ती चांगलीच सक्रिय आहे. ओके. आता आपण इतर महत्त्वाच्या या संबंधित न्यूज अपडेट जर बघितल्या, ओके, बातम्या जर बघितल्या, तर आणखी एक शेतीची संबंधित महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाने किल्लारी येथील श्री नीलकंठेश्वर साखर कारखान्यासाठी 18 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केलेले आहे. आणि हे जे कर्ज आहे ते NCDC म्हणजेच की राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आणि हा साखर कारखाना भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत या कारखान्याला मिळालेली ही तिसरी मोठी कर्ज मंजुरी असल्याची माहिती समोर आलेली आहे. ओके. तसेच आता नाशिकमधील महत्त्वाचे अपडेट. नाशिक महानगरपालिकेने MNGL अर्थात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड करून करण्यात आलेल्या उत्खननामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी कृती आराखडा अंतिम केलेला आहे. गॅस पाईपलाईनच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्यांची जी अवस्था आहे ती खराब झाल्याच्या तक्रारीसुद्धा आलेल्या होत्या. आणि आता जे हे रस्ते आहेत ते पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. ओके. नंतरची महत्त्वाची बातमी म्हणजेच की जालन्यामधील बातमी आहे ही. शेतकऱ्यांप्रमाणेच जालन्यात बेरोजगार कामगारांनाही जेल भरो आंदोलन त्यांनी केलेले आहे. त्या कामगारांनी आता हे जे आंदोलन आहे CITUच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे. कामगारांनी कायमस्वरूपी रोजगार, पेन्शन आणि PF यांसारख्या मागण्या केलेल्या आहेत. या आंदोलनादरम्यान 80 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. ओके. तर शेतकरी मंडळींनो, आजच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट होत्या 12 ऑगस्ट 2026च्या महाराष्ट्रातील प्रमुख शेती आणि हवामानाच्या बातम्या होत्या, त्या मी सगळ्या तुम्हाला एक एक करून सांगितलेल्या आहेत. ओके. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्यात आज पावसाची स्थिती कशी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ओके. आणि तुम्हाला जर काही कमेंट करायचे असेल, ओके, शेतीविषयी, शेतीशी निगडीत असेल, आंदोलनाशी निगडीत असेल, कशाबद्दलही तुम्हाला कमेंट करायची असेल तर आधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. ओके. धन्यवाद.